हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. आज व्हिडिओ घेण्यामागचं कारण राज्यसेवेची जस्ट काल ॲड आली आणि त्याच्यानंतर मग फोन मेसेज सुरू झाले. त्यात तुमच्या ज्या काही चर्चा आहेत त्याच्यावरून मला वाटलं की एक दोन मुद्दे तुमच्याशी डिस्कस करावं. त्यामुळे याच्यात असा फार अशी स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग खूप काय अशा मोठ्या मोठ्या गोष्टी असं करा तसं करा काही नाही आहे. जी ऑलरेडी आपल्याला इथून पुढच्या दिवसाची स्ट्रॅटेजी पाहिजे होती प्लॅनिंग, ते आपल्या अर्थनिधीच्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. तुम्ही बघून घ्या राज्यसेवेसाठी स्पेसिफिक. ठीक आहे, त्यात फक्त इकोच नाही तर मी जनरली बाकी विषयाबद्दलही सगळं तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे. वर्कआउट होईल असा प्लॅन डिस्कस केलेला आहे, तो आवर्जून नक्की बघून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण लिंक अवेलेबल आहे, आता यूट्यूबला डायरेक्ट सर्च करा. लेट्स स्टार्ट. राज्यसेवेची ही ॲड आहे. आता काही मुद्दे महत्त्वाचे जनरल. ही ॲड येण्याच्या अगोदर जे काही राज्यसेवेची तयारी करत होते मुलं 2023मध्ये 2024च्या एक्झामसाठी, सुरुवातीला काहीच नसताना प्रत्येक विद्यार्थ्याची किंवा सगळ्यांची डिमांड काय होती माहिती का, की आपल्याला डेट यायला पाहिजे, एकदा टाईम टेबल यायला पाहिजे, मग ताकदीनं अभ्यास करतो मी. म्हणजे शेड्यूल म्हणतो आपण त्याला आयोगाचं दरवर्षी. त्याची खूपच चर्चा होती, सगळेजण त्याच्या मागे लागले होते, वाट बघत होते आयोग आता टाकेल नंतर टाकेल. त्याच्यामध्ये बरेच दिवस आपण वेस्ट घेतले. ठीक आहे, मग कालांतरानं काय झालं, टाईम टेबल आलं, डेट आली, माहिती सगळ्यांनाच खुश झाले एकदम. सगळ्या MPSCमध्ये दिवाळीचं वातावरण. त्यात राज्यसेवेची पण आली, कंबाईनची आली, प्रीमध्ये मेन्समध्ये खूप मोठा गॅप, डिस्टन्स सगळं दिसलं एकदम व्यवस्थित. 8 दिवस पॉझिटिव्ह वेने तुम्ही अभ्यासही केला असेल, प्लॅनिंग आखली असेल. कालांतरानं त्या 8 दिवसानंतर पुन्हा तुम्ही ऑब्झर्व केला असेल, लूज पडला का. पुन्हा ही रिक्वायरमेंट पूर्ण केली आयोगाने. आता कशाची वाट बघत होते सगळे, ॲडव्हर्टाईज नोटिफिकेशन नाही, ॲड यायला पाहिजे. ॲड येईपर्यंत काही खरं नाही, कधी येते बघू, एक्झामचं काय. बरोबर ना, मी जे सांगतो ते पटतंय. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण जिथं चुकतोय हे आता तुमच्यासमोर मी नेहमीच आणणार आहे प्रत्येक वेळेला. अगोदर याची वाट बघत होतं, हे आलं, थोडेच 8 दिवस जोर लावला, पुन्हा जोर ओसरला, पुन्हा वाट बघत होतं याची ॲडव्हर्टाईजची नोटिफिकेशनची, तेही आत्ता आलं आहे. आता एक 2-4 दिवस सगळं एकदम जोर लावतील तीव्र गतीनं, हे करू ते करू, टाईम टेबल, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, एव्हरीथिंग ही. तर पण ह्याच्यात पण अजून काही जणांचं ते उत्साह किंवा काय जास्त दिसत नाही का, कारण आहे पोस्ट नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आल्या, खूपच अपेक्षित होते जास्त, कारण इलेक्शन इयर आहे हे. इथं ह्याचं पण बरंच चर्चा चालू आहे. आता ह्या इलेक्शन इयरमध्ये 500-600 किंवा 1000 जागा ठीक आहे ना, होतील आणि व्हायलाही पाहिजे होत्या. आपली जी काय मागणी आहे ती रास्तच आहे, नो इश्यू त्याच्याबद्दल. पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत, आपल्या हातात काय फक्त अभ्यास करणं, हे आयोग किंवा गव्हर्नमेंट ठरेल. बाकीचे आपले काही जे सहकारी मित्र आहेत प्रयत्न करतायत, चांगली गोष्ट आहे, ती येईलच ना. पण इथं मात्र आता ह्या चर्चा करून किंवा ही पोस्ट नाही ती पोस्ट नाही म्हणून तुम्ही जर वेळ वाया घातलात, 8 दिवस 10 दिवस 15 दिवस, काहीही होणार नाही. तुमचं काम आहे अभ्यास करणे. पोस्ट काय होतील ते नंतर बघू आपण. आणि इलेक्शन इयर असो काही असो, त्याच्यात ज्या काही गोष्टी आत्ता येणार आहेत त्या आपल्याला कालांतराने दिसून येतील. आपल्याकडं अभ्यास करणं एकमेव सोल्युशन आहे. पुढं आता जो काही फोकस आहे तुमचा, हा जरा तुमच्या गोष्टीत ज्या आवाक्यात आहेत त्याच्यावर असला पाहिजे. म्हणजेच इरिलेव्हंट, जसं की आता सांगितलं इलेक्शन इयर, नंबर ऑफ पोस्ट, मग DCच्या किती, DYSPच्या किती, त्याच्यानंतरही आता इलेक्शनमुळे एक्झाम मुळात होईल नाही होईल, पुढं होईल, एवढा पीक पॉईंटला एक्झाम ठेवली, ह्या आपल्या हातात नाही आहेत गोष्टी. त्यामुळे तुमचा फोकस हा इरिलेव्हंट गोष्टीवर नसून रिलेव्हंट जे तुमच्या हातात आहे त्याच्यावर असला पाहिजे. इथं प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी मला वाटतं आत्तापर्यंत भरपूर झालं आहे, खूप आत्ताही अवेलेबल आहे सगळ्यांचीच, तुमची स्वतःची असेल किंवा आपल्या सगळ्या बाकी इतर काही क्लासेसची असेल, कुठली पण. मुळात आत्ता हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवला आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग मेसेज मला तुम्हाला द्यायचा आहे. सगळं झालं आता, नोटिफिकेशन आलं, शेड्यूल आला, सगळं झालं, युद्धाची तारीख डिक्लेअर झाली, जाहीर झाले युद्ध. तुमची आता सगळ्यात जास्त गरज काय माहिती का, ॲक्शन. बस अभ्यास सुरू करा आता, बाकी काही नाही. आता त्यात डे बाय डे कमी होत जातील सगळे. आणि ती ॲक्शन म्हणजे तुमच्या अभ्यासाची असली पाहिजे. आता क्लिअर जाऊन लायब्ररीत बसा, बाकी सगळं बंद करा. इव्हन ज्यांनी काही स्ट्रॅटेजी लेक्चर मला बघितलं आता परत बघायची गरजच नाही, एकदा प्लॅन केलाय. कुठलीही गोष्टी आता इथून पुढचा तुमचा जो काही टाईम आहे ना, तो तुम्ही कशात इन्व्हेस्ट करताय हे विचारात घ्या. एक दिवस तुमचा मायनस होत जाईल. आता उदाहरणार्थ इथं तुमची इथून पुढे किती महिन्यात बघा, आता समजा उदाहरणार्थ 100 दिवस फॉर एक्झाम्पल, याच्यापेक्षा जास्त जाईल. तर एक दिवस काय करा, आता 99 होणार, इथं 98 होणार, इथं 97 होणार. हे वास्तव आहे, हे कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. 100पासून उलटी गिनती सुरू करा. आजचा दिवस झाला की याला काट मारायची, म्हणजे स्वतःला जाणीव होईल आणि कळेल आपण कुठला वेळ कुठे इन्व्हेस्ट करतोय ते. हे जसं जसं इकडं कमी होत जातं आहे तसं तुम्हाला वाटतं की आता मी अभ्यास वाढवत जातो, परीक्षेजवळ की अजून आवडतो, असं अजिबात नसते, उलट असते. आत्ता जेवढे दिवस जास्त आहेत तेवढं तुम्ही काय असतात, कूल असतात, काम असतात, एकदम शांत असतात, अभ्यास जास्त व्हायला पाहिजे. दिवस जसे पुढे सरकतील, कमी राहतील, तसं तुमचं टेन्शन वाढत जाते, अभ्यास वाढत नाही. ही रिॲलिटी आहे.
तुम्ही जेवढं परीक्षेच्या जवळ जाल तेवढा अभ्यास जास्त करायचा प्रयत्न करता, पण ॲक्च्युली होत नसतो. त्यामुळं दिवस कमी कमी होत जातात, तसं टेन्शन वाढत जातं. मग आत्ता दिवस जास्त आहेत, टेन्शन कमी आहे, त्यामुळे अभ्यास जास्त असला पाहिजे. शांततेच्या काळामध्ये घाम गाळला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन आहे, हे समीकरण आहे. लिहून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. आत्ता तुम्ही रिलॅक्समध्ये राहिलात, बघितलात इकडं जागा आहे का तिकडं जागा आहे, काय होतं आहे, काय चाललं आहे, जागा वाढत आहेत का, काय नाही, हे नाही. आता तुटून पडा अभ्यासावर. ॲक्शन ही एकमेव गोष्ट तुम्हाला वाचवू शकते. आणि थोडे दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल, एखाद्या महिन्याने तुम्ही जर प्रॉपर ॲक्शन घेतली आणि सिलेबसला सुरुवात केली, 1-2 विषय जर संपले, तो कॉन्फिडन्स तुमचा किती बूस्ट करते बघा स्वतःला. म्हणजे असं लक्षात येते की अरे 1 महिना झाला पण माझे 2 विषय संपले, चला आता उरले किती, हे परत ताकदीनं लागतं. आणि एक विषय तुम्ही मागं पाडायला लागलात ना, तर कॉन्फिडन्स लेवल वाढत जाते. आणि याच कॉन्फिडन्समुळं जास्त जे वाचलेलं ते लक्षात राहतं, रिव्हिजन करायला चान्स मिळतो. हाच कॉन्फिडन्स तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जिंकून देणार आहे. नाही आत्ता टाईमपास कराल, बघू करू नंतर, उद्या ढकलू परवा ढकलं करत गेलं, एक ठराविक असा काळ येतो की असं लक्षात येतं अरे माझे भरपूर विषय राहिले, भरपूर वाचायचं राहिलं. मग मात्र निगेटिव्हिटीकडे जायला सुरुवात होते, टेन्शन वाढायला लागतं, कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. प्रेशर वाढलं की परफॉर्मन्सवर परिणाम होतो. मग कुठलंही वाचन नाही, रिव्हिजन नाही, डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फटका बसणार. बस हे एवढंच आजच्या व्हिडिओपुरतं मी सांगतो आहे. त्यामुळे ही जी ॲड इथं दिसते तुम्हाला, ह्याच्याकडे जरा आता बघणं बंद करा. जे काय असेल ते आलं आहे, समोर आलं आहे, पुढे काय चेंजेस असतील ते आपल्याला दिसून येतील. परत सांगतो लास्टला, ॲक्शन आणि ज्यांच्या मनात काही भीती आहे, काय आहे सर आता इथून पुढे कसं आहे. सो पराभव हा कधीही रनात होत नाही, आधी पराभव हा आधी मनात होतो, मग नंतर रनात होतो. आता तुम्ही डिसाईड केलं, मला काही जणांची फोन येतात आणि सांगतात की सर मग आता इथून पुढे होईल का एवढ्या कालावधीत. तुम्ही जर स्वतःवर डाऊट क्वेश्चनिंग करताय की होईल का, तर ऑब्व्हियसली हे आम्हालाही प्रश्नच असेल ना. मग तुम्ही उलट म्हणलं पाहिजे की सर मला करायचंच, मग त्यासाठी काहीतरी गाईड करा, हा शब्द असला पाहिजे. कळतोय? मग होईल का करायचं आहे, चॉईस इज युअर्स. तुम्ही स्वतःवर डाऊट घेत असाल तर मग आम्हाला तर काही तुम्ही जास्त माहीतच नाहीत ना, तुम्ही स्वतःला तुम्हाला जास्त ओळखतात. तुम्ही जर म्हणलात की आपल्याला करायचंच आहे, त्या अँगलनी पुढे जायचं, तर आपण जाऊ शकतो. ठीक आहे, चलो. सो दिस इज ऑल अबाउट आजचं हा व्हिडिओ जे असेल ते. पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी अजून राज्यसेवेसाठी जे इनपुट्स लागतील तुम्हाला इकोसाठी आपण नक्की भेटू. चॅनल सबस्क्राईब नसेल नक्की सबस्क्राईब करा. तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू सो मच.